आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. कमळगौरी शिक्षण संस्थेच्या वतीने तळोजा फेज 2 येथील दत्तात्रय वसतिगृहाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन आणि शिवसेनेचे बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खारघर परिसरातील वाढत्या भाड्यामुळे तसेच तळोजा विभागात विद्यार्थ्यांसाठी राहण्यास योग्य अशी सोय उपलब्ध नसल्याने हे वसतिगृह उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वसतिगृहात विद्यार्थ्यांना अगदी माफक भाड्यात राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत हे वसतिगृह मुलींसाठी सुरू करण्यात आले असून बाजूच्या प्लॉटवर मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच तळोजा फेज 1 मध्ये एकत्रित वसतिगृह उभारण्याची योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली. कमळगौरी विरोध पाटील शिक्षण संस्थे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची गरज होती. आज तो वसतिगृहाचं आम्ही गणेश पूजन केलेलं आहे. उद्यापासून या वसतिगृहामध्ये मुली राहायला येणार आहेत. येणारे विद्यार्थी जिल्ह्याचे बाहेरचे असून नगर संभाजीनगर फार महाराष्ट्रातून आलेले आहेत. त्यांना राहायची गैरसोय होती आणि आमच्या संस्थेचं कर्तव्य आहे विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करणं. आताच्या परिस्थितीत खारघर आणि पनवेलचे भाडे परवडलं बघितलं तर विद्यार्थ्यांना परवडणार सारखं नाही आणि खारघरच्या बाजूला असणाऱ्या सिटीमध्ये हॉटेलमध्ये राहणं कसं तसा तळोजा भागात असा प्रकारे हॉटेल नाही का तिथे राहू शकतील. त्यामुळे आम्ही आजचं नियोजन केलेलं आहे आणि आज या वसतिगृहामध्ये मुली राहायला येणार आहेत. आम्ही त्यांच्याकडून म्हणजे कमी त्यांना परवडेल असा भाडाही घेण्याचा आमचा विचार आहे. कारण या शेवटी बिल्डिंगची स्वच्छता मेंटेनन्स राहावा यासाठी काहीतरी आम्ही त्यांच्यावर आकारणार आहोत. पण इथे सर्व प्रकारची व्यवस्था त्यांची सोय बघण्यासाठी ते मध्ये मॉडर्न लागतो नर्स ती पण आम्ही इथे ठेवणार आहोत. अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आम्हाला इकडे तिकडे भाड्याने रूम घेऊन द्यावा लागत होत्या त्या आजपासून लागणार नाहीत आणि त्यासाठी माझे मेहुणे दत्ता म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रेय वसतिगृह हे आम्ही आज स्थापन केलेलं आहे. त्याचं आज पूजन आणि म्हणा उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे. तर सुरुवातीला 50 मुलांची विद्यार्थी इथे होणार आहेत. इथे फक्त या बिल्डिंगमध्ये मुली राहणार आहे. दुसरा जो बाजूचा प्लॉट आहे तो मुलांसाठी आम्ही करतो आणि फेज 1 मध्ये हे आम्ही एकत्रित मोठा वसतिगृह बनण्याचा हॉस्पिटल झाल्यानंतर प्लॅन आहे. त्यांना अभ्यास करण्यासाठी रूम, त्यांना जेवण बनवायचं असेल 4 मुली एका रूम मध्ये राहणार आहे. किचन पण बनवलेला, बाथरूम वेगळा आहे, संडास वेगळा आहे, हॉल असा दिलेला आपण बघितला असेल वर जाऊन. सगळ्या सोयीनुसार हा वसतिगृहाच्या रूम बनवलेला आहे आणि त्यांची सुरक्षतेची काळजी आम्ही घेतली. हा पत्ता इथे प्लॉट नंबर 120 असा असून सेक्टर 2 आहे आणि फेज 1. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.